मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपून गेलेल्या आहेत, मतमोजणी संपलेली आहेत, निवडून आलेल्या उमेदवारांनी जल्लोष सुद्धा केलेला आहे. परंतु अद्याप पंचायत समिती सभापती तसंच जिल्हा परिषदेचा सुद्धा अध्यक्ष नेमलेला नाही. तसंच अनेक ज्या समित्या असतात ते सुद्धा नेमणुका तशाच थांबलेल्या आहेत. तर प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार, या ढिसाळ कारभारामुळं काहीच म्हणजे ज्यांना काय उत्सुकता आहे की बाबा आपल्याला काहीतरी पद मिळन, आपल्याला काहीतरी पद मिळन, तर ते पद मिळवण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं फिल्डिंग लावलेली आहे. परंतु जरी फिल्डिंग लावलेली असली तरी कट शहकटाचं राजकारण असतं आणि याच्यामध्ये नेमकं कोण बाजी मारतंय, कोण काय करतंय हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. असंच काहीच इंदापूर तालुक्यातलं सुद्धा गणित झालेलं आहे की इंदापूर तालुक्यात सुद्धा कोण बाजी मारतंय, कोणाची सरशी होते. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उत्सुक तयार आहेत सगळे की आपल्याला काहीतरी मिळावं, आपल्याला मिळेल, आपल्याला मिळेल असं. परंतु अद्याप तरी निवडी काही झालेली नाही. त्याच्यामुळं सगळेजणच एक उत्साह आहे त्यांच्या मनामध्ये आणि आपल्याला पद मिळेल अशा परिस्थितीमध्ये. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका संपलेल्या आहेत, उमेदवार निवडून आलेले आहेत. परंतु त्यांना आता वेध लागलेले आहेत की पंचायत समित्यांमध्ये जो सभापती आणि उपसभापती असतो, तसंच काही ज्या प्रमुख पद असतात तर ह्याच्यावरती आपली वर्णी लागेल का. तसंच सगळ्यात मुख्य मानली जाते ती जिल्हा परिषद. म्हणजे जिल्हा परिषदेला जवळपास 75% जिल्हा हा म्हणायचा. म्हणजे शहरी भाग सोडला तर सगळा ग्रामीण भाग हा जिल्हा परिषदेला जोडलेला असतो. म्हणजे आता बघा, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका जर सोडलं तर पूर्णतः ग्रामीण भाग जो आहे हा सगळा जिल्हा परिषदेला जोडलेला असतो. म्हणजे जिल्हा परिषदेची सुद्धा, जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये जी लोकसंख्या येते ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते. शहरी भागा एवढी जवळपास लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा असते आणि ती सुद्धा अतिशय महत्वाची जिल्हा परिषद मानली जाते. IAS दर्जाचा अधिकारी असतो. आता शेवटी काय, राजकारणी लबाड झबाड असतात, ते बिगर IAS अधिकारी सुद्धा तिथं बसवतात आपल्या स्वतःच्या कामांसाठी, म्हणजे स्वतःची कामं करायसाठी. तर कसं का असाना पण IAS दर्जाचा अधिकारी असतो. आणि जिल्हा परिषद, आता पुण्याची जिल्हा परिषद म्हटलं तर त्याला 73 जिल्हा परिषद सदस्य आहेत पुण्याच्या ग्रामीण मधनं सगळे. तर असंच आता इंदापूर असेल, बारामती असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, भोर, वेल्हा, सासवड, वरच्या पट्ट्यात गेलं तर मावळ आहे, खेड आहे, राजगुरुनगर आहे, शिरूर आहे, आंबेगाव आहे, दौंड तालुका आहे. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे पुण्याच्या गोल याडा, चारी बाजूनी गोल याडा मारलेली जिल्हा परिषदेचं कार्यक्षेत्र असतं मित्रांनो. तर या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी पद मिळावं, म्हणजे तिथं पद मिळणं म्हणजे त्याला सुद्धा लाल दिव्याची गाडी आहे. म्हणजे नुसतं महाराष्ट्र शासन नेलेलं नसतं, तर त्याला सुद्धा दिवा आहे. मग जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, त्याच्या समिती असतात सभापती पदाच्या. म्हणजे जसं मंत्रालय आणि मंत्रालयामध्ये जसं मुख्यमंत्री असतो, उपमुख्यमंत्री असतो, असाच काहीसा त्याचा परिवार खालचा असतो. म्हणजे मंत्रिमंडळ त्या खात्याचा मंत्री असतो. परंतु जिल्हा परिषदेला मात्र त्या खात्याचा सभापती असतो. म्हणजे जसं महिला बाल कल्याण समितीचा सभापती, बांधकाम विभागाचा सभापती, अपंग कल्याणचा सभापती, असं सभापती नेमणुका असते त्या. म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती असतात. तर आता हिथं आपली कुठंतरी वर्णी लागावी असं काहीच आता बोललं जातं आणि त्या दृष्टीनं सगळेजण प्रयत्न करत असतात की बाबा आपल्याला इथं काहीतरी भेटावं, आपली वर्णी लागावी. म्हणजे एवढं आपण मेहनतीनं निवडून आलेलो आहे आणि नुसतं जिल्हा परिषद सदस्य राहिलं तर त्याला काही एवढं डिमांड नाही. पण कुठली तरी समिती किंवा अध्यक्षपद मिळालं, उपाध्यक्षपद मिळालं तर त्याला अधिकचं महत्व आहे. म्हणजे त्याला पोलीस बॉडीगार्ड आहे, लाल दिव्याची गाडी मिळते,
जिल्हा परिषदेची शासनाची गाडी मिळते. म्हणजे असं एक सगळं ते हे आहे. आणि लोकांची कामं करायला म्हणजे कार्यकर्ते मागं 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 फिरत असतात, कारण की सगळी कामं धामं देण्याचा अधिकार असतो. आणि याच्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं फिल्डिंग लावायला सुरुवात झालेला आहे. असंच जसं आता बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, इतर तालुक्यातलं जसं गणित आहे तसंच बारामतीचं आणि इंदापूरचं सुद्धा आहे. आता बारामतीचं गणित पाहता, आता बारामतीला कसं आहे, उपमुख्यमंत्री बारामतीला आहे, खासदार बारामतीला आहे, अनेक विविध पद ही बारामती तालुक्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं इंदापूर तालुका असेल, दौंड तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, भोर, अशा तालुक्यांना काय पद मिळत आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे. गेल्या वेळेस बघा, दिलीप वळसे पाटील यांच्या चिरंजीवाला सुद्धा मोठं पद मिळालं होतं गेल्या ह्याच्यामध्ये. आता सुद्धा आता असं झालेलं आहे की बाबा, इंदापूर तालुक्यातनं जर म्हटलं तर आता इंदापूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्याच्यामध्ये आता श्रीमंत डोले हे सर्वाधिक मताने निवडून आलेले आहेत आणि ते घड्याळाच्या चिन्हावर दत्तात्रय भरणे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हटले जातात. तसंच जर बाजूला बघितलं तर बावडा मतदारसंघ जो आहे तिथं अंकिता पाटील, जे हर्षवर्धन पाटील माजी मंत्री, त्यांची कन्या निवडून आलेली आहे. तर हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा अजित पवारांनी शब्द दिलेला होता की बाबा तुम्हाला जिल्हा परिषदेला अध्यक्ष करतो अंकिताला, असं सांगितलं जातं, म्हणजे बोललं जाते. आता चर्चा तशीच आहे तालुक्यामध्ये. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सुद्धा तसंच सांगण्यात येतं की बाबा आम्हाला असा असा शब्द दिलेला आहे, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देतो असं सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर विधान परिषदेला सुद्धा घेतो म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तर आता दुसरं पाहता आपल्याला बघा, आपण जर शेजारचं जर पाहिलं, आता तिथं काटीला केवाडी झालं, बावडा झाला, तर इकडं जर असा आलो वडापुरी आणि माळवाडी जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये यशराज आप्पासाहेब जगदाळे, जे आप्पासाहेब जगदाळेंनी विधानसभेला हर्षवर्धन पाटलांना मदत केली, अजितदादांनी सुद्धा त्यांना सुद्धा शब्द दिलेला असेल की बाबा तुम्ही स्वतः निवडून या आप्पासाहेब, किंवा मुलाला निवडून आणा, तुम्हाला जिल्हा परिषदेला सभापती करतो किंवा उपसभापती जिल्हा परिषदेला अध्यक्ष करतो किंवा उपाध्यक्ष करतो किंवा सभापती पद देतो, असं सुद्धा सांगितलं गेलेलं असेल. तसंच आता वर आपण पळसदेवला गेलो तर दीपक जाधव, त्यांची दीपक जाधवची बायको निवडून आलेली आहे. आता दीपक जाधवाचं काही नाही, म्हणजे त्यांना काही सभापती पद मिळेल नाही मिळेल ते विषय वेगळा, पण पहिल्यांदा ते जिल्हा परिषद सदस्य झालं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. कारण की प्रवीण माने यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती हर्षवर्धन पाटलाकडनं आणि त्याचा पराभव झाला होता आणि सध्या मात्र ते निवडून आलेलं आहे. तसंच वर आपण बिघोनला गेलो तर बिघोन मतदारसंघामध्ये सुद्धा बघा, तिथं सुद्धा बनगर विरुद्ध बनगर निवडणूक झाली आणि बनगर निवडून आलेले आहेत. आणि जो बनगर निवडून आलेला आहे ते दत्ता मामा भरणे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. आता आपण इकडे पाहिलं की डोले सर, श्रीमंत डोले हे सुद्धा दत्तात्रय भरणे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. तसंच आता ते वरच्या भागामध्ये बघितलं आपण तर ते बनगर सुद्धा दत्तात्रय भरणे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. तर आता ह्या बाजूला जर गेलो आपण, वालचेनगरचा जो मतदारसंघ होता आणि वरचा एक मतदारसंघ, हे दोन्ही मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ होते. आणि या ठिकाणी एका ठिकाणी भिसे म्हणून आणि एका ठिकाणी निर्मला सागर मिसाळ हे निवडून आलेले आहेत. आता हे सागर मिसाळ हे सुप्रिया सुळे यांच्या अतिशय जवळचा माणूस मानला जातो आणि त्यांच्या पत्नीला समाज कल्याणचं सभापतीपद मिळतंय की काय अशी सुद्धा आता चर्चा आहे की बाबा समाज कल्याणचं जर सभापतीपद सुप्रिया सुळेंच्या कोट्यात. बघा तिथलं जी जागा आहे जिल्हा परिषदेचं तिकीट हे भोसले, म्हणजे जे त्यांच्या विरोधात उभा राहिले होते चांदू भोसले यांना देण्याचं ठरलेलं होतं. म्हणजे दत्ता भरणे यांनी सांगितलं होतं, शब्द दिला होता की तुम्हाला तिकीट फायनल झालेलं आहे. परंतु अचानक सुप्रिया सुळेनं सांगितलं की ते सागर मिसाळ यांच्या पत्नीला तिकीट द्या म्हणून सांगितलं आणि अचानक सुप्रिया सुळेने सांगितल्यामुळे सागर मिसाळ यांच्या पत्नीला तिकीट मिळालं. आणि असंच काहीच जर जिल्हा परिषदेमध्ये जरी सांगितलं गेलं की बाबा, अचानक सांगितलं गेलं की सागरच्या पत्नीला समाज कल्याण सभापती करून टाका, तर ते सुद्धा केलं जाऊ शकतंय. कारण की जर अंकिता पाटीलला द्यायचं म्हटलं किंवा आप्पासाहेब जगदाळेंना द्यायचं म्हटलं तर हे विधानसभेला आपल्याला डोकेदुखी ठरायला नको, असं दत्तात्रय भरणे यांच्या काहीच डोक्यात असेल. जसं की प्रवीण माने यांना निवडून आणलं, सभापती केलं आणि तेच परत विधानसभेला आमदार व्हायचं म्हणून जे सुरू झालं, असं पुढे व्हायला नको, असंही दत्तात्रय भरणे यांच्या डोक्यात असू शकतं. मिळालं तर बाबा त्या सागरला देऊ दे किंवा त्या ढोलेला देऊ दे किंवा त्या बंडगरला देऊ दे, पण हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांना
देण्यासाठी दत्तात्रय भरणे यांचा कदाचित विरोध सुद्धा असू शकतो. परंतु हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपल्या आपल्या परीनं पवार कुटुंबियाशी त्यांचं जे असलेले जवळीक संबंध आहेत, ज्या सुनित्रा पवार ह्या उस्मानाबादच्या पदमसिंग पाटील यांची बहीण आहे ती, आणि त्या पदमसिंग पाटलाचे सुद्धा हर्षवर्धन पाटलाचे चांगले संबंध आहेत आणि सुनित्रा वहिनीचे सुद्धा चांगले संबंध आहेत. या चांगल्या संबंधातून सुद्धा सुनित्रा वहिनीकडून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला सुद्धा पद दिलं जाऊ शकतं मोठं, म्हणजे जसं की बाबा जिल्हा परिषद अध्यक्षपद, आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं तर दत्तामामा भरणे यांची विधानसभेला डोकेदुखी वाढू शकते. आणि याच कारणामुळे दत्तामामा भरणे हे सुद्धा यांना म्हणजे हर्षवर्धन पाटील असतील किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील यांना पद मिळू नये याच्यासाठी प्रयत्नशील असतील आणि प्रयत्न सुद्धा करतील. म्हणजे आपल्याला नाकापेक्षा मोठी जड होऊ नये किंवा आपल्याला डोई जड होऊ नये. जसं की प्रवीण माने यांना जिल्हा परिषदेला तिकीट दिलं, निवडून आणलं आणि त्यांना सभापती सुद्धा केलं गेलं, परंतु तेच पुन्हा विधानसभेला उभं राहायचं करून ते आपण सगळ्यांनी बघितलं कशा पद्धतीनं पुढं झालं. तर असंच होऊ नये याच्यासाठी दत्तामामा भरणे हे सुद्धा प्रयत्न करत असतील असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. परंतु हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्या आपल्या परीनं फिल्डिंग लावून कन्याला आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद मिळावं किंवा महिला बालकल्याण सभापती पद तरी आपल्या पदरात पडावं अशा पद्धतीनं प्रयत्न करत असतील असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.